नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या जय श्री कृष्ण चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आपण अधिक महिन्यातली खास अधिक महिन्यासाठी कमळ कृष्णवात बघणार आहोत. ती कशी बनवायची ते मी तुम्हाला दाखवते. 33 वातींची कृष्ण कमळवात बनवणार आहोत. हे पहा, मी 11 पदराची एक वात बनवलेली आहे. ह्या अशा हळदीच्या मी 15 वाती बनवलेल्या आहेत. त्याला हळदीचं बोट लावलंय आणि कुंखाच्या पण 15 वाती बनवलेल्या आहेत. त्याला कुंखाचं बोट लावले. अशा ह्या पूर्ण 30 वाती आहेत. 3 वाती बनवून दाखवते त्या कशा बनवायच्या ते. 11 पदराची एक वात बनवायची आहे आपल्याला. तर आपण 30 वाती हळदी कुंखाच्या बनवणार आहोत आणि 3 वाती अष्टगंधाच्या बनवणार आहोत. तर त्या वाती कशा बनवायच्या मी तुम्हाला दाखवते. हे असं सूत काढून घ्यायचं. आपल्याला पूर्ण 5.5 पदराची एक वात पाहिजे, म्हणजे 11 पदराची एक वात तयार होती. आपल्याला 4 बोटाच्या वातीचं माप घ्यायचं. ही पूर्ण गोलाकार, पूर्ण गोल असं 5 पदर करायचे आहे. 3 वाती बनवून दाखवते मी तुम्हाला. 4 हे आपले बघा 5 वाती झालेल्या आहेत आणि ही अर्धी घ्यायची. हे राहिलेले एवढा काढून टाकायचं. हे तुम्ही याचं असं हातावर पण पीळ मारू शकता ह्या वातीला, किंवा सानवर पण असं पीळ मारू शकता. तुम्हाला जे सोपं पडेल त्या हिशोबाने तुम्ही वात अशी वळवून घ्यायची. नंतर आपल्याला हे दोन्ही वातीचे टोकं असे एकत्र करायचे आहे. त्याला परत जोडायचं. मी तुम्हाला 3 वाती पूर्ण बनवून झाल्यावर दाखवते कशा बनवायचं ते. अजून एक वात बनवून दाखवते मी, म्हणजे पूर्ण 3 बनवते. एकच झाली आहे आपली. अशा हळदी कुंखाच्या वाती बनवण्यासाठी काय करायचं, कुंखामध्ये थोडं पाणी टाकायचं. थोडं पाणी टाकल्यावर ते पाण्याने वल्ल केलं का मग त्या टोकायला कुंकू लावायचं. हळदीलाही तसंच करायचं. हळदीमध्ये थोडं पाणी टाकायचं आणि त्याला थोडंसं पाणी टाकलं का एक मिक्स करून घ्यायचं. मिक्स केलं का ते वातीच्या टोकाला पूर्ण लावून द्यायचं. हे बघा, हे पूर्ण गोल झालाय आपला. 1 2 3 4 आणि हे 5. पूर्ण 5 करायचे आपल्याला. 5 आणि पुन्हा अर्धा घ्यायचं. हे कापूस तोडत नाही, परत आपल्याला त्याला जोडता येते. हे आपण 5.5 पदराची एक वात बनवणार आहोत. हे पहा, हे अशी इथपर्यंत घ्यायचे. हे राहिलं का हे काढून टाकायचं. तुम्हाला मी तर दाखवलेलंच आहे. हे सानवर पण असं पीळ मारून घ्या किंवा हातावर माळवा. हे सूत जर बारीक काढलं तर वात बारीक येते, जाड काढलं तर जाड येते. तुम्हाला कोणत्या हिशोबाने पाहिजे तसं तुमच्या हिशोबाने तुम्ही जाड बारीक सूत काढू शकता. तुम्हाला जशी वात हवी आहे त्या हिशोबाने तुम्ही बनवा. पूर्ण 33, हे खास अधिक महिन्याची वात आहे. पूर्ण 33 वाती बनवायच्या. हे पहा, 2 3 हे पुन्हा अर्ध आपल्या झाल्या. हे पहा, 11 पदराच्या पूर्ण आपल्या 33 वाती 11 पदराच्या वाती आहेत. पूर्ण 33 वाती 11 पदराच्या वाती आहेत. तर मी अगोदर 30 वाती बनवून ठेवलेल्या होत्या. त्याला हळदी कुंकाचे बोटं लावलेले होते. आता मी 3 वाती तुम्हाला बनवून दाखवल्या. आता त्या कशा हे करायचं तर ह्या 3 वातीला आपल्याला अष्टगंध लावायचा आहे. थोडा कापूस घ्यायचा. इथे असं कापूस घेतला का पूर्ण वात हे बा अशी दिसेल. नंतर आपल्याला वात अशा 3 वाती मी अशा करून बघ घेते. हे पहा,
हे आपल्या तिन्ही वाती अशा जोडून झाल्या. आता त्या वातीला हे अष्टगंध लावायचं. मी अष्टगंधामध्ये पाणी टाकले, थोडं पाण्याने वल्ल करून घेतलं. हे असं पुढच्या टोकाला अष्टगंध लावून घ्यायचं. आपल्याला फक्त 3 वातीला अष्टगंध लावायचा आहे. खास अधिक महिन्याची वात आहे ही 11 पदराची. एक वात 11 पदराची केली आपण, पूर्ण आपल्या वाती 363 वाती तयार होतात. तर 363 वातींची एक वात अधिक महिन्यातली श्रीकृष्ण कमळ वात तयार होते. हे पहा, तिन्ही वाती तयार झाले. अष्टगंध लावल्यावर या अशा दिसतील. आता आपल्याला हा थोडा कापूस घ्यायचा, याला छान असं पिंजून घ्यायचं, गोलाकार करायचं. हे पहा, हे पूर्ण असं गोल झालं का याच्यावर आता थोडं दूध लावायचं. दुधामुळे काय होतं, आपल्या वात ही वात चिटकून जाते. तुम्ही तसं लावलं तरी चालतं आणि असं नुसतं असं ठेवलं तरी चालतं. हे पहा, दुधाचं बोट लावायचं. हे असं पूर्ण दुधामध्ये हे करून घेतलं का ठेवायचं. त्याच्या खाली थोडंसं पुन्हा गोल कापूस ठेवायचा, कारण ते खाली चिटकणार नाही. त्यामुळे हे पहा, खाली असा कापूस ठेवला का त्याच्यावरती पुन्हा हे ठेवायचं, म्हणजे आपल्याला वात तयार झाल्यावर अलगद काढायचं. हे पहा, 3 वाती लावायच्या. अगोदर कुंखाच्या 3 लावायच्या. कुंखाच्या 3 वाती लावायच्या याच्यावर. कुंखाच्या झाले की हळदीच्या परत 3 लावायच्या. हळदीच्या 3 लावायच्या. हे पहा, पूर्ण हळदीच्या कुंखाच्या अशा 3 करून आपल्या ह्या पूर्ण 15 वातीला आपण जोडलेला आहे. असं दाब देऊन बसवली का बरोबर बसल्या जाते ती. तीन कुंखाच्या लावल्या, 3 हळदीच्या लावायच्या. छान दिसते आपली वात. छान अशा जोडून घ्यायच्या पूर्ण वाती. पूर्ण आपल्या 3 वाती जोडून झाल्या. आता आपल्या 6 वाती राहिलेल्या आहे. तर पुन्हा याच्यावरती या पिवळ्या याच्यावरती परत 2 वाती लावायच्या.
परत बरं पिवळ्या दोन दोन वाती परत लावायच्या अशा पूर्ण आपली छान छान कमळवात तयार होती. हे परत लाल याच्यावर 2 ठेवायच्या, पिवळ्या याच्यावर 2 ठेवायच्या. पूर्ण आपल्या ह्या 30 वाती जोडून झाल्या आपल्या. हे पहा पूर्ण असं तयार झाल्यावर पूर्ण असं तयार झाल्यावर हे असं दिसेल. आता आपल्याला काय करायचं, थोडं सूप काढायचं, पक्क काढायचं. पण थोडा कापूस घेऊन पक्क सूप काढायचं. परत बोटाला गुंडाळून घ्यायचं. आणि ह्या ज्या वाती आहेत ह्या कशा जोडायच्या बघा, ह्या अशा ह्या 3 वाती अशा जोडायच्या, त्याला एकत्र बांधून घ्यायचं. पूर्ण असं एकत्र बांधून घ्यायचं बघा. हे पहा, हे आपल्या खाली 3 पाकळ्या पडल्या, वरती ह्या 3 वाती आहे. ही आपली अशी वात तयार झाली. आता परत आपल्याला थोडा कापूस घ्यायचा, त्याला परत गोल करायचं, दुधामध्ये बुडवायचं. हे पहा, परत याच्यावर ठेवायचं. छोटा गोल आकार केला तरी चालतं, मोठा केला तरी चालतं. आता आपल्याला परत ह्या ज्या आपण 3 वाती बनवल्या होत्या त्या परत दुधात बुडवायच्या आणि अशा वरती याच्यावर ठेवून द्यायच्या. हे पण मैत्रिणींनो आपली कृष्ण कमळवात तयार झाली. हे पहा, 33 वातीची कृष्ण कमळवात आहे. नक्की करून बघा. 11 पदराची आपण ही वात कशी बनवली, 33 वाती बनवल्या. 11 पदराची 1 वात, अशा 33 वाती बनवल्या. हळदी कुंकाच्या दोन्ही मिळून 30 वातीला 15 वातीला कुंकाचं बोट लावलं आणि 15 वातीला हळदीचं बोट लावलं. असे करून आपल्या पूर्ण हळदी कुंकाच्या 30 वाती बनवल्या. आणि 3 वाती होत्या राहिलेल्या, त्या 3 वातीला अष्टगंध लावला. अष्टगंध लावून ही आपली कृष्ण कमळवात तयार केली. पुन्हा 3 वाती पूर्ण आपल्या 33 वाती पण 11 पदराच्याच आहेत. तर 3 वाती त्या 11 पदराच्या बनवल्या. परत त्याला दोमटून घेऊन ते पुढं थोडा कापूस लावून पूर्ण बरोबर त्याची पाकळी तयार केली. पाकळी तयार केल्यानंतर त्याला अष्टगंध लावला. अष्टगंध लावल्यानंतर थोडासा दोरा काढला. दोरा काढून परत त्या 3 वाती एकत्र बांधून घेतल्या. वरचे 3 वातीचे 3 टोकं काढले वरती. आणि ही आपली अशी झाली अधिक मासातली श्रीकृष्ण कमळवात तयार झाली. बघा, ह्या अशा पाकळ्या छान छान पडतात. कृष्ण कमळ फुलं असतं ना तशी ही वात तयार होते. बघा, आवडली तर नक्की करून बघा आणि
माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा माझ्या व्हिडिओला आवडली बात तर, आणि कमेंट करून सांगा काही जर माझ्याकडून चूक झालेली असेल तर, म्हणजे मी त्याच्यात पुन्हा सुधारणा करू शकते. खूप खूप धन्यवाद मैत्रिणींनो.